मंत्री झालात पण ठाणे जिल्हा पालकमंत्री व्हावं अशी देखील एक इच्छा आहे। ठाणे जिल्हा पालकमंत्रीपदी आपली इच्छा आहे का? आणि जर आपली नसेल तर तिथे कोण असेल आणि कोण नाही, बिलकुल नाही, माझी बिलकुल इच्छा नाही आहे। पालकमंत्री या राज्यामध्ये कुठल्याही जिल्ह्याचं मला दिलं तरी चालेल, नाही दिलं तरी मला चालेल। मला परिवहन सेवेसारखं महत्त्वाचं खातं दिलं माझ्या पक्षानं, त्यामुळे मी त्यात समाधानी आहे। आणि दुसरं असं आहे की ठाणे जिल्ह्याचा जर तुम्ही विचार केला तर ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्रीपद हे एकनाथ शिंदे साहेबांकडेच असायला पाहिजे, ह्या मताचा मी आहे। आमचा शिवसैनिक त्या मताचा आहे, कारण ठाणे जिल्हा शेवटी शिवसेनेचा जिल्हा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा जिल्हा असं संबोधलं जातं। आणि तुम्ही जर गेल्या अनेक वर्षाचा पालकमंत्रीपदाचा कार्यकाळ शिंदे साहेबांचा बघितला तर ठाणे जिल्ह्याला जास्तीत जास्त सुविधा मिळाल्या, ठाणे जिल्ह्याला जास्तीत जास्त निधी मिळाला, ठाणे जिल्ह्याला जास्तीत जास्त इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये प्राधान्य मिळालं आणि ते फक्त शिंदे साहेबांच्या कार्यकाळात मिळालं। त्यामुळे ते जरी तयार नसेल तरी मला त्यांच्याकडे मागणी असेल की त्यांनी ठाणे जिल्ह्याचा पालकत्व स्वीकारावा। प्रताप सरनाईक यांचा राजकीय प्रवास आणि राजकीय पक्षांचा प्रवास पाहिला तर शिवसेनेत नसतात तर आमदार आणि मंत्री झाला असतात। हे बघा, आता हा राजकीय प्रवास असतो, कोण कुठल्या पक्षात कुठे होतो असं नाही। कधी कधी मध्यंतरीच्या काळामध्ये नागपूर अधिवेशनामध्ये अजितदादा पवार एकदा असं म्हणाले होते, अरे या सभागृहामध्ये बघा रे, राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती 1999 साली झाली, तेव्हापासूनचे किती राष्ट्रवादीचे आमदार ह्या सभागृहात आहेत, 145 होत आहेत का बघा। म्हणजे ते हास्य विनोदात बोलले होते, परंतु हा प्रवास असतो प्रत्येकाचा। प्रत्येकाला प्रत्येकाच्या प्रवासामध्ये योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यामुळे कदाचित कुणाला तरी न्याय मिळत असतो। योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर न्याय मिळत असतो आणि परिवहन खाते जबाबदारी स्वीकारल्यानंतर आता ते जे निर्णय घेणार आहेत यामुळे नक्कीच एसटी कर्मचाऱ्यांचं देखील भलं होईल असंच म्हणावं लागेल आणि त्यांना देखील मंत्रिपदाच्या शुभेच्छा। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।